हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 22 आहे। 21 डेज कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे। काल इथे आपण 21 डेजमध्ये पेटल म्हणजे पाकळी पाहिली होती। आज पण आपण तेच बघणार आहोत, फक्त दुसरा टाइप बघणार आहोत। म्हणजे त्याची आपण काल लॉन्ग स्टिच आणि शॉर्ट स्टिच मध्ये फील कसं करायचं ते बघितलं होतं। इथे आज दुसऱ्या पद्धतीने बघणार आहोत आपण, पण पाकळीच बघणार आहोत। तर इथे बघा, मी त्यासाठी इथे शुगर बीड्स, दोन्ही प्रोफेशनल नीडल, एक थ्रेडची नीडल आणि एक मटेरियलची नीडल, दोन्ही पण प्रोफेशनल नीडल, एक आपला नॉर्मल शिलाईचा गोल्डन कलरचा थ्रेड, एक सिल्क थ्रेड रेड कलरचा घेतलेला आहे। ते तुम्ही कोणत्याही कलरचा घेऊ शकता। आणि काल जे आपण पाकळीच्या आकारचा कागद कट करून घेतला होता तो इथे घेतलेला आहे। तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही नीट व्यवस्थित समजेल। आणि बेसिक पासून व्यवस्थित व्हिडिओ बघत चला स्टेप बाय स्टेप, जेणेकरून तुमचे सर्व काही डाऊट क्लिअर होतील। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। काल सारखंच आपली इथे जी आपण पाकळी कट करून घेतली होती ती आता इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने नीडलच्या बॅक साइडनी प्रेस करायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे शेप। असं ही पद्धत खूप इझी जाते। ज्यांना ड्रॉइंग काढता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान आणि इझी आणि सोपी पद्धत आहे ही। हे बघा, अशा पद्धतीने आपला शेप रेडी झाला आहे। आता आपल्या नॉर्मल गोल्डन कलरचा थ्रेड घेऊन शुगर बीड्सनी आउटलाइन करून घ्यायची आहे। मी इथे आता ही मटेरियलची नीडल यूज करणार आहे आणि आपल्या ह्या पॉइंटला बरोबर खालून थ्रेडवर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता नीडलमध्ये शुगर बीड्स घेऊन बरोबर काल जसे आपण फिक्स केले ते एकदम प्रॉपर लाईनवर, तसंच लाईनच्या बाहेर न जाऊ देतात बरोबर तसेच ॲड करत जायचं आहे आणि शुगर बीड्समध्ये गॅप येऊ द्यायचा नाही। सेम कालसारखंच करायचं आहे। हे बघा, नीडलमध्ये असे भरपूर असे शुगर बीड्स एकदाच टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून मग आपलं स्टिच करायला आपल्याला एकदम बराबर जातं आणि आपले काम पण फास्ट होतं। हे बघा, लास्टला एंड नॉट देऊन घ्यायचे। अशा पद्धतीने आपली ही मार्किंग, बीड्सची मार्किंग रेडी झाली आहे। आता आपला सिल्क थ्रेड घ्यायचा आहे, डबल करून सिल्क थ्रेड घ्यायचा। हे बघा, इथं मी रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हे बघा, आता इथं मी थ्रेडची प्रोफेशनल नीडल घेतली आहे। आता बरोबर मी खालून थ्रेडवर काढणार आहे, बघा ह्या कॉर्नरपासूनच। आता इथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे। चेन स्टिच करून आपण हे इथं पूर्ण फील
करणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने हे बघा गॅप न दिसता व्यवस्थित करायचं आहे। याची पण खूप सुंदर अशी पूर्ण फिल केल्यावर खूप सुंदर असं दिसतं। हे पण फक्त सिल्क थ्रेडचं वर्क करताना मी नेहमी सांगते त्याचप्रमाणे व्यवस्थित करायचं आहे। आपला धागा सुटू द्यायचा नाही किंवा थोडंही उचकू द्यायचं नाही आहे। प्रॉपर एका लाईनमध्येच हे आपली कंटिन्यू ठेवायची आहे। आता आपण बेसिकमध्ये शिकलो होतो की आपली चेन स्टिच ही खालून वर कशी करायची आणि वरतून खाली कशी करायची, म्हणजे स्ट्रेट आणि रिटर्न माघारी कशी घ्यायची हे आपण त्यात शिकलो होतो। ते त्याच्यात ज्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल त्यांना हे काहीच अवघड जाणार नाही, कारण भरपूर ताईंना असं होतं की अशी स्ट्रेटवरती नेता येते पण रिटर्न खाली आणता येत नाही। त्या गोष्टीसाठी थोडी प्रॅक्टिस लागते। थोडी प्रॅक्टिस करा, येऊन जातं, काहीच प्रॉब्लेम नाही। हे असं पुढे सगळ्या गोष्टी त्या बेसिक ज्या शिकलो आहेत आपण, ह्या सगळ्या गोष्टी पुढे अशा लागतात, म्हणून तेव्हाच त्याची प्रॅक्टिस करायची। आणि ज्यांची कुणाची राहिली असेल त्यांनी आता करून घ्या किंवा ते व्हिडिओ व्यवस्थित जाऊन बघा की मी त्यात कसं कसं तुम्हाला सांगितलं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या पुढे डिझाईन करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा आता हाफ झालं आहे आपलं, खूप सुंदर असं दिसतंय हे, आणि कुठेच उचकलेलं नाही, काहीच नाही, एकदम प्रॉपर। त्यामुळे आपली फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते। अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं हे जे पाकळी आहे ते पूर्ण कंप्लीट करू शकतो। हे बघा कुठेही थोडाही गॅप दिसत नाही आहे। गॅप न राहता आपली ही पेटल
कंप्लीट होत आहे। आपली ही चेन स्टिच पण पूर्ण एकसारखी येऊ द्यायची, तेव्हाच ते छान दिसतं। नाहीतर मध्येच छोटी मध्येच मोठी असं चांगलं दिसत नाही। हे बघा, आता इथे एंड नॉट देऊन घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने एंड नॉट देऊन इथे पॅक करून घेतलेला आहे। खूप सुंदर असं आपली ही पाकळी एक रेडी झाली आहे आणि एकदम छान अशी डिझाइन पण दिसत आहे। काल बघा आपण लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच करून केलं होतं, तर याची डिझाइन वेगळी दिसत आहे आणि आजची पण डिझाइन वेगळी दिसत आहे। तर खूप सुंदर असं हे आपलं पेटल रेडी होतं। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, प्रॅक्टिस करा। खूप सुंदर असं हे दिसतं आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला। तर मग आजची डिझाइन कशी वाटली तुम्हाला नक्की हे कमेंटमध्ये कळवा आणि भेटूयात उद्याच्या अशा नवनवीन डिझाइन घेऊन। चला तर मग बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।